नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 12 जुलै 2026 वार रविवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. संघर्ष हा आयुष्याचा शत्रू नसून तो तुमचा सर्वोत्तम शिक्षक आहे, कारण संघर्षाशिवाय माणूस स्वतःची खरी ताकद ओळखू शकत नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातमी बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. त्यानंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावती गुन्हे शाखेची धडक कारवाई समोर आली आहे. नवसारी चौकात व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. विशेष म्हणजे यातील एक आरोपी नागपुरी गेट येथील गाजलेल्या फायरिंग प्रकरणातही फरार होता. 11 जुलैच्या सायंकाळी नवसारी चौकातील चहाच्या टपरीवर झालेल्या वादानंतर नितेश तायवाडे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय. या घटनेनंतर गाडगेनगर पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल केलाय. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झालेत. गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवून सापळा रचण्यात आला. थरारक पाठलागानंतर सय्यद सोहेल उर्फ फज्जू आणि अब्दुल जरीब उर्फ शाहरुख या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यातील सय्यद सोहेल हा नागपुरी गेट फायरिंग प्रकरणातही फरार असल्याचे तपासात उघड झाले आहे. गुन्हे शाखेच्या या जलद कारवाईमुळे दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत. अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी अपहार आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणावरनं अमरावतीत राजकीय वातावरण तापले आहे. युवक काँग्रेस आणि काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. अमरावतीच्या कठोरा रोड परिसरातील श्रीराम मंदिरात युवक काँग्रेसतर्फे प्रतिकात्मक सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीरामांची आरती करून भाविकांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचा आरोप करण्यात आलाय. माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी राम मंदिरातील कथित देणगी अपहार आणि जमीन व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. सर्वांना रामभक्तीचे सर्टिफिकेट वाटणारेच रावण निघालेत असा घणाघात त्यांनी केला आहे. रामभक्तांच्या देणग्यांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच दोषींना शिक्षा मिळावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अयोध्याचं मंदिर लुटणाऱ्या डाकूंचा, अयोध्याच्या श्रीराम प्रभूचं मंदिर लुटणाऱ्या डाकूंचा राम मंदिरांशी संबंधित कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. आता या प्रकरणात चौकशी आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणाचे पडसाद आता अमरावतीत उमटले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने श्रीराम मंदिरात महाआरती करत सरकार विरोधात जोरदार आंदोलन छेडले. रामभक्तांच्या भावनांशी खेळ झाल्याचा आरोप करत निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे. बघूया हा रिपोर्ट.
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ अमरावती शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रस्त्यावर उतरलाय. अंबादेवी परिसरातील श्रीराम मंदिरात कार्यकर्त्यांनी महाआरती करत आंदोलन केलेत. हातात निषेधाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सरकार, भाजप आणि आरएसएस विरोधात घोषणाबाजी केली आहे. मंदिरातील दानाच्या कथित गैरव्यवहारांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी यावेळी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी माजी खासदार अनंत गुढे यांनी या प्रकरणावर सरकारवर टीका केली, तर पक्षाच्या पदाधिकारी आसावरी देशमुख यांनी श्रीरामांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. जय भवानी, हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. अयोध्येतील कथित दानचोरी प्रकरणावरनं आता राजकीय वातावरण तापू लागले असून अमरावतीतील या आंदोलनामुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीबाबत पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहराच्या प्रशासनात आज एक महत्त्वाचा बदल झाला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. माजी आयुक्त वर्षा लड्डा यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारत शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अमरावती महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी अधिकृतरित्या पदभार स्वीकारलाय. माजी आयुक्त वर्षा लड्डा यांनी त्यांच्याकडे कार्यभार सुपूर्द करत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्यात. पदभार स्वीकारल्यानंतर डॉक्टर गोंदावले यांनी स्पष्ट केले आहे की अमरावतीच्या विकासाला अधिक गती देण्याकरिता सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रभावी कामकाज राबविले जाईल. शहरातील सुरू असलेले विकास प्रकल्प, स्वच्छता व्यवस्था, पायाभूत सुविधा, नागरिकांना दर्जेदार सेवा आणि प्रशासनातील पारदर्शकता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारे संवेदनशील, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासन उभारण्याकरिता सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे. माजी आयुक्त वर्षा लड्डा यांनी आपल्या कार्यकाळातील सहकार्याबद्दल अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे आभार मानलेत. महानगरपालिकेची सकारात्मक प्रतिमा अधिक मजबूत करण्याकरिता समन्वय आणि जबाबदारीची भावना जपण्याचे आवाहनही त्यांनी केलेत. आता अमरावतीच्या अपेक्षा नव्या आयुक्तांकडून वाढल्या असून शहर विकासाच्या कामांना नवी गती मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांच्या रूपाने शहराला नवे नेतृत्व मिळाले आहे. विकास कामे, स्वच्छता आणि नागरिकांना दर्जेदार सेवा या आघाड्यांवर आता कोणते नवे निर्णय घेतले जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावतीत भाजप कार्यकर्त्यांमध्ये आज उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. दामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांची भाजप अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर राजापेठ येथील पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने आमदार प्रतापदादा अडसड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांची अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. राजापेठ येथील भाजप कार्यालय परिसर ढोल ताशे, फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजीने दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून आणि सत्कार करून नव्या अध्यक्षांचे स्वागत केलेत. यावेळी बोलताना प्रतापदादा अडसड यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्णय व्यक्त केलाय. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकविण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. नव्या जबाबदारीसह प्रतापदादा अडसड यांनी संघटन विस्तार आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे अमरावतीच्या ग्रामीण राजकारणात भाजपची ताकद आणखी वाढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्पमित्रांनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या सर्पमित्रांनी आपल्या विविध मागण्यांकरिता साप पकडण्याची सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दामणगाव रेल्वे येथे झालेल्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय.
चांदूर रेल्वे, देवगाण, धामणगाव रेल्वे आणि मंगरूळ दस्तगीर परिसरातील सर्पमित्रांची धामणगाव रेल्वे येथील शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत सर्पमित्रांनी एकमताने कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतलाय. सर्पमित्रांचे म्हणणे आहे की साप पकडताना अनेकदा सर्पदंश, अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडतात. मात्र अशा वेळी वन विभागाकडून आवश्यक संरक्षण, मदत किंवा आर्थिक आधार मिळत नसल्याने सर्पमित्रांमध्ये नाराजी आहे. अधिकृत ओळखपत्र, मोफत वैद्यकीय सुविधा, 10 लाख रुपयांचा अपघात विमा, निश्चित मानधन, आधुनिक बचाव साहित्य आणि प्रशिक्षण या प्रमुख मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सर्पमित्रांनी व्यक्त केला आहे. याचबरोबर नागरिकांनी साप आढळल्यास स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता वन विभागाशी संपर्क साधावा किंवा 1926 या हेल्पलाईनवर माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, मंगरूळ दस्तगीर, देवगाव आणि आजूबाजूचा टोटल परिसर येथील सर्व सर्पमित्र रेस्ट हाऊस धामणगाव इथे जमा झालेलं आहोत. आम्ही इथं जमा कशासाठी झालो? आमच्या काही मागण्या आहेत. आम्ही ते मागण्या रितसर पद्धतीनं आम्ही सरकारांना देऊ, आमदार साहेबांना देऊ, सर्वांना देऊ. पण आम्ही ते तर उद्या देऊ, कारण आज आमच्याकडे पॉसिबल नाही, कारण आज रविवार असल्या कारणानं आम्ही कोणाला देऊ शकत नाही. उद्या देऊ. पण आम्ही आजपासून अशी शपथ घेतलेली आहे, आत्तापासून की आम्ही जेवढेही सर्पमित्र आहोत, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, देवगाव, मंगरूळ दस्तगीर, आमला विश्वेश्वर या टोटल परिसरामधील आम्ही कुठलाही सर्पमित्र साप पकडणं हे पूर्णपणे बंद करणार आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठलाच सर्पमित्र साप पकडणार नाही. जीवाची पर्वा न करता वन्यजीव आणि नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या सर्पमित्रांच्या मागण्यांकडे वन विभाग किती गांभीर्याने पाहतो हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बडनेरा आणि अमरावतीकरांकरिता दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल 6 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जुन्या बायपासवरील रेल्वे उड्डाणपूल अखेर सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडलाय. मात्र या उद्घाटन सोहळ्यात काही प्रमुख लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीचीही जोरदार चर्चा रंगली आहे. पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. बडनेरा शहरातील जुन्या बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित रेल्वे उड्डाणपुलाचे अखेर लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूरहून ऑनलाईन उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बडनेराचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते उड्डाणपूल जनतेसाठी खुला करण्यात आलाय. मात्र उद्घाटन सोहळ्यात अमरावतीचे खासदार बलवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, प्रवीण पोटे पाटील आणि बच्चू कडू यांच्या अनुपस्थितीची चर्चा सर्वत्र रंगली. आपल्या भाषणात आमदार रवी राणा यांनी सांगितले की खासदार बलवंत वानखडे यांना 4 वेळा दूरध्वनी करून उद्घाटनाकरिता निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ते विवाह समारंभाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकत नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सुमारे 6 वर्षापासून रखडलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडींचा आणि गैरसोयीचा सामना करावा लागत होता. 2020 मध्ये या उड्डाणपुलाला प्रशासकीय मंजुरी मिळाली, तर 2021 मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. सुमारे 650 मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाकरिता तब्बल 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र निधी अभावी तसेच विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींमुळे कामे अनेकदा रखडलेत. विशेषतः अंतिम टप्प्यात निधी अभावी कामाचा वेग अत्यंत मंदावला होता. अखेर पाठपुराव्यानंतर प्रकल्प पूर्णत्वास गेला आणि आता हा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. या उड्डाणपुलामुळे बडनेरा आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. साऊथ एशियामधलं पहिलं जे नागपूरला मास कम्युनिकेशन कॉलेज BPCL देशात 6 ते मास कम्युनिकेशन कॉलेज जे आहे ते बडनेराला आणून देण्याचं काम त्या काळामध्ये नवनीत राणांनी केलं. त्याबद्दल त्यांचे बडनेरावासियांतर्फे माझ्याकडून धन्यवाद.
कारण जेवढे पत्रकार आहे त्या ठिकाणी ह्या कॉलेजमुळं अनेकांना डिग्र्या मिळेल, अनेकांना प्रशिक्षण मिळेल, अनेकांना नोकऱ्या मिळेल, अनेकांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी ॲडमिशन मिळेल. म्हणून या ठिकाणी महाराज कॉम्युनिकेशन कॉलेजबद्दल सुद्धा नवनीत राणांचं अभिनंदन करील. या ठिकाणी BPCL गॅस प्लॅन्टची जे पाईपलाईन आहे, पूर्ण डेपो जो आहे तो सुद्धा बंडनेरामध्ये होत आहे. आणि दुसरी गोष्ट, आज अमरावती शहरामध्ये पाण्याची पाईपलाईन, आज 15पेक्षा जास्त टाक्या, ह्या नवीन टाक्या ज्या अमरावती शहरामध्ये दिसत आहे आपल्याला, त्या बंडनेरा मतदारसंघामध्ये असो की अमरावती मतदारसंघामध्ये असो, 1035 कोटी रुपये जेव्हा नवनीत राणा खासदार होत्या पार्लमेंटमध्ये, त्या ठिकाणी आवाज उचलून 1035 कोटी रुपये अमरावती शहरासाठी आणले. ज्या ठिकाणी शिंबोरा डॅममध्ये, ज्या ठिकाणी भाऊसाहेब साबळे आमदार होते, आपले BT देशमुख साहेब, त्या काळामध्ये ज्या लोकांनी संघर्ष केला अप्पर वर्धा डॅमसाठी, आणि मी आज तेव्हा पाहतो रासू गवई साहेब आहे, BT देशमुख साहेब आहे, भाऊसाहेब साबळे आहे, त्यानंतर आपले अनेक जे जुने नेते आहे, त्यांनी शिंबोरा डॅम निर्माण करण्यासाठी लढाई लढली. आणि शिंबोरा डॅममधून त्या काळामध्ये 30 वर्षामध्ये अमरावती शहरासाठी जी पाईपलाईन त्यांनी काढली होती, ती पाईपलाईन पूर्णपणे खराब झाली होती. आणि 30 वर्षानंतर ती पाईपलाईन बदलण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी 1035 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी अमरावती शहराला नवीन टाक्या, नवीन पाईपलाईन, जीवन प्राधिकरणची AC आहे, ते त्याचे साक्ष आहे की 1035 कोटी रुपये नवनीत राणांनी आणले. 15 टाक्या निर्माण झाल्या. अप्पर वर्धावरून अमरावतीपर्यंत नवीन पाईपलाईन, आणि घराघरामध्ये जुन्या पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन जोडायचं काम हे जर कोणी केलं असेल तर तेव्हा केंद्राकडनं नवनीत राणांनी 1035 कोटी रुपये आणून त्या ठिकाणी सगळ्यांना पाणी पाजण्याचं काम केलं. त्यांनी पाणी पाजलं, पण त्यांना थांबा लागलं ना, वसीम भाई पाणी तो सबको आता नल में से. पण आज ते सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की अमरावतीमध्ये आता IT पार्क आपण आणत आहे. आज अंजनगाव बारी गाव जवळ आहे. अंजनगाव बारीमध्ये जर तुम्ही गेले असाल, तिथे ग्रामपंचायत विकासन पार्टीची आहे, पण अंजनगाव बारी हे गाव नाही वाटत. जर रात्री तिथे जर तुम्ही चौकात गेले तर राजकमल चौकासारखं झकमक एक त्या गावामध्ये प्रत्येक रस्ते, शेतकऱ्यांना पांजण रस्ते, मोठ्या प्रमाणात सभागृह, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाचनालय, व्यायामशाळा, अनेक त्या ठिकाणी जो 25 वर्षाचा बॅकलॉग आहे, त्रिदीप भाऊंकडे बसले आहे, 25 वर्षाचा त्रिदीप भाऊ पूर्ण बॅकलॉग भरून काढण्याचं काम हे जर अंजनगाव बारी परिषदला एका गावागावामध्ये जर प्रत्येक माणूस गेला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावात विकास झालेला आहे. भातकुली परिसरामध्ये जर गेले तर भातकुली सुद्धा तिथे तहसील कार्यालयाची इमारत, तालुका रुग्णालय, पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख ऑफिस, MECB ऑफिस, पोलीस स्टेशन, अनेक कार्यालय, जे अनेक वर्षाची लढाई होती ती भातकुली सुद्धा आज इथे मंगेश भाऊ इंगोले बसलेले आहे, पूर्ण त्या ठिकाणी चमकून टाकली. मी नेहमी सांगतो, शरद पवारची बारामती आहे आणि रवी राणाची भातकुली आहे. तर त्या पद्धतीने विकास ग्रामीण भागाचा सुद्धा केला. मेलघाट सारख्या भागामध्ये जर त्या ठिकाणी किती मोठा नेता जर नेऊन ठेवला तर 2 वर्षाचा बोलणारा मुलगा सुद्धा नवनीत राणा, रवी राणा म्हणते मेलघाटच्या MP बॉर्डरच्या शेवटच्या गावामध्ये. तर ही लोकप्रियता ही आपल्या कामातून, आपल्या कर्तव्यातून, आपल्या लोकांशी जुळलेल्या नाळीतून निर्माण होते. आणि ती निर्माण करण्यासाठी आपल्याला पूर्ण मेहनत करावी लागते. आणि ती मेहनत करण्याची संधी तुम्ही नेहमी मला दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. जेही फ्लायओव्हर आहे ते येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला गवाही देते की रवीजींच्या मतदारसंघामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अफसोस मला राहील की पहिल्यांदा अपक्ष म्हणून तुम्ही मला निवडून दिलं होतं आणि या 5 वर्षामध्ये एवढे कामं खेचून मी केंद्रातून आणले. आणि या 5 वर्ष जर तुम्ही मला दिले असते तर या जिल्ह्याचं नंदनवन मी करून तुम्हाला दाखवलं असतं. कारण वरती
आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बसले होते, आमचे खाली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी बसले होते आणि मी त्यांचे पाठोपाठ जर या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केला असता तर या मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक पत्रकारांनी बिचाऱ्यांनी एकाला विचारलं कि मतदान तो तुमको दिया पर काम कराने तो माझी खासदार के पास जाना पड़ता है। हमारी सुनवाई भी वही करती है, हमारे काम भी वही करती है और हमको मिलती भी वही है, तुमको ढूंढना कहां। त्यावेळीस खरी पावती लोकांच्या सुखात दुखात धावून जाणारा तो नेता असते। निमंत्रण भेटला आणि मग जाणं, निमंत्रणाची वाट पाहणं, ती नवनीत राणा आणि रवी राणा नाही आहे। रवी राणा, नवनीत राणा लोकांचे सुखात दुखात धावून जाणारे आणि विकासाला स्वतःचे विजन मध्ये आणणारे रवीजी। आज जर मी खासदार असती ते नागपूर ते अमरावती जे मेट्रोचं स्वप्न होतं, जे मी गडकरी साहेबांना विनंती करून ते प्रपोजली सुद्धा मी ऑलमोस्ट त्या रांगीत आणलं होतं की येणाऱ्या काळामध्ये नागपूर ते अमरावती मेट्रो धावीन, या पद्धतीचा पाठपुरावा सुद्धा मी केला होतं। आणि येणाऱ्या काळामध्ये आज मी खासदार नाही तरी मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करते आणि येणाऱ्या काळामध्ये ती मेट्रो माझी अमरावतीमध्ये नागपूरवरनं धावीन एवढी मी गवाही तुम्हाला देऊ शकते। तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि बडनेराला अखेर रेल्वे उड्डाणपूल मिळालाय। मात्र उद्घाटन सोहळ्यातील राजकीय अनुपस्थितीचीही तितकीच चर्चा रंगताना दिसत आहे। या उड्डाणपुलामुळे वाहतूक व्यवस्था कितपत सुधारते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। अमरावती ग्रामीण मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पूर्वी दाखल केलेली तक्रार मागे घ्यावी आणि लग्नाला होकार द्यावा याकरिता एका 19 वर्षीय तरुणीवर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सुदैवाने तरुणीच्या आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आल्याने मोठा अनर्थ टळलाय। नेमकं काय घडलंय बघूया। अमरावती ग्रामीण मधील कुर्हा पोलीस स्टेशन हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 11 जुलै रोजी दुपारच्या सुमारास 19 वर्षीय तरुणी घरात एकटी असताना आरोपी प्रतीक विलास ताठे हा तिच्या घरी पोहोचला। आरोपीने तरुणीला आधी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितलं, तसेच तक्रार मागे घे, मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगत तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। मात्र तरुणीने लग्नास नकार देत तक्रारही मागे घेणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं। याच गोष्टीचा राग आल्याने आरोपीने तरुणीला जबरदस्तीने पकडलं। या झटापटीत तिचे कपडेही फाटल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर आरोपीने स्वतः जवळील पेट्रोलची बाटली काढून तरुणीच्या अंगावर पेट्रोल फेकलं आणि माचीस काढून तिला जाळण्याचा प्रयत्न केला। घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी आणि तिचे नातेवाईक घटनास्थळी धावून आले। नागरिक त्यांना पाहून आरोपी तेथून पडून गेला। या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कुर्हा पोलिसांनी आरोपी विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, धमकी आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। या घटनेबाबत तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशा ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अमरावतीतील या धक्कादायक घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आरोपीला अटक कधी होणार आणि या प्रकरणात पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मेळघाटातील धारणी शहरातील बस स्थानकाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। सध्याचे बस स्थानक अत्यंत लहान असल्याने एसटी बसला मुख्य रस्त्यावरच थांबावे लागते। त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे। कुसुमकोट बुजुर्ग येथे नवीन बस स्थानकाकरिता जागा उपलब्ध असल्याची माहिती समोर येत असतानाही हा प्रश्न अद्याप प्रलंबितच आहे। धारणी शहरातील विद्यमान बसस्थानकाचा परिसर अत्यंत लहान असल्यामुळे येथे दररोज वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे। बसस्थानकात जागेअभावी अनेक एसटी बसना मुख्य रस्त्यावरच थांबावे लागते। त्यामुळे नागरिक, वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेष म्हणजे बसस्थानकासमोर खाजगी चारचाकी वाहनांची गर्दी वाढत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या आणखी गंभीर होत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग येथे नवीन बसस्थानकासाठी जागा उपलब्ध असूनही अद्याप
या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. दरम्यान मेळघाटातील जनतेने अनेकदा हा प्रश्न मांडला असला तरी तो अद्याप मार्गी लागलेला नाही, अशी नाराजी नागरिक व्यक्त करीत आहेत. नवीन आणि प्रशस्त बसस्थानक उभारण्यात आल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, ST सेवेचे नियोजन अधिक सुलभ होईल आणि प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या विषयावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धारणीतील बसस्थानकाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येवर नेमकी काय भूमिका घेतात आणि नवीन बसस्थानकाचा प्रस्ताव कधी मार्गी लागतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकत तब्बल 54 किलो 998 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 16,51,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेमकी काय आहे ही कारवाई, बघूया. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही मोठी कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे दलाल चौक परिसरातील एका टीन शेडवर छापा टाकण्यात आला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख जावेद शेख मुन्ना आणि मोहम्मद हारून रशीद पिंजारी अशी आहेत. दोघेही शांतीनगर परिसरातील रहिवासी आहेत. पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून तब्बल 54 किलो 998 ग्राम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत सुमारे 13,74,950 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय 3 मोबाईल फोन, बर्गमन सुझुकी मोपेड, रोख 1,35,570 रुपये आणि 2 इलेक्ट्रॉनिक वजन काटेही जप्त करण्यात आले. एकूण 16,51,520 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी आरोपींविरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हा गांजाचा साठा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि आणखी कोणाचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहे. या कारवाईबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि तपासातून आणखी काय माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरातील गणेशपेठ परिसरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपी विरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारवाईकरिता गेलेल्या पोलिसांवर हल्ला करून फरार झालेल्या आरोपीला अखेर गणेशपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर आरोपीने हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याकरिता विशेष मोहीम राबवली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला अटक करण्यात यश मिळवलंय. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींविरोधात कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा दिला आहे. या कारवाईमुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचा संदेश दिला आहे. त्याच्यामध्ये जे क्राईम युनिटचे काही स्टाफ त्या ठिकाणी रात्री पेट्रोलिंग गस्त करत असताना त्या बसस्टँडच्या ठिकाणी एक हॉटेल आतमध्ये जेवत असताना लोक दिसले. त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्या संबंध स्टाफने त्यांना बंद करण्याबद्दल सांगितले आणि तो स्टाफ बाहेर येत असताना त्या ठिकाणी जे कस्टमर बसलेले होते आणि त्यांनी त्यांच्यावर अचानक असा हमला केला. त्याच्या अनुषंगाने आपण 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरती पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये निश्चितच सर्वांना हे आव्हान आहे की पोलिसांचं काम करतं आहे. जे महत्त्वाचं रात्री काही शहरामध्ये गुन्हे घडून आहेत, काही इतर घटना घडून आहेत, त्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असतं आणि जे हॉटेलचं टायमिंग आहे
त्याच्या अनुषंगाने टायमिंग सर्वांनी पाळलं पाहिजे. लोकांनाही त्या ठिकाणी टायमिंग नंतर जाता कामा नये, अन्यथा त्यांच्यावरही त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक झाल्याने या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे. आरोपी विरोधात आणखी कोणते गुन्हे उघडकीस येतात आणि पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या रामटेक गड मंदिराच्या विकासाकरिता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रामटेक येथील श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयकाला महाराष्ट्र विधिमंडळाची मंजुरी मिळाली असून मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नेमका काय आहे हा निर्णय आणि भाविकांना त्याचा कसा फायदा होणार, बघूया याबद्दल सविस्तर माहिती. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील प्राचीन भोसले देवस्थान अर्थात रामटेक गड मंदिराच्या विकासासाठी अनेक वर्षांपासून ट्रस्ट स्थापनेची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करण्यात आलंय. रामटेक येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आशिष जयस्वाल यांनी या निर्णयाची माहिती दिली. या विधेयकामुळे रामटेक गड मंदिराच्या व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असून मंदिराचा सर्वांगीण विकास, संवर्धन आणि सुशोभीकरणाला गती मिळणार आहे. याशिवाय भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, मंदिर परिसराचा विकास करणे आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणे हेही या ट्रस्टचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. रामटेक गड मंदिर हे विदर्भातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं. ट्रस्टच्या स्थापनेमुळे या मंदिराचे जतन, संवर्धन आणि भविष्यातील विकास अधिक प्रभावीपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक आणि भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून यामुळे रामटेकच्या धार्मिक आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशा ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामटेक राम मंदिर देवस्थान विश्वास व्यवस्था कायदा 2026 हा विधानसभेत पारित करण्यात आला आणि 1971 पासून रामटेकच्या राम मंदिरामध्ये न्यायालयीन वाद सुरू होते. वारंवार न्यायालयाने या मंदिराला पब्लिक ट्रस्ट केलं, परंतु पब्लिक ट्रस्ट गठीत होऊ शकलं नाही आणि विधिमंडळात कायदा करून 8 तारखेला मंत्रिमंडळाने कॅबिनेटमध्ये याला मंजुरी दिली. 10 तारखेला एकाच दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री, माझी स्वाक्षरी सोबत चीफ सेक्रेटरीची स्वाक्षरी होऊन तो विधानसभेत आणि विधान परिषदेत मांडण्यात आला आणि त्याला मंजुरी दिली. मी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा मनापासून धन्यवाद देतो. आमच्या विभागाच्या टीमनी यात खूप मेहनत केली आणि त्यांच्या या परिश्रमामुळेच या अधिवेशनात हा कायदा पारित होऊ शकला आणि लवकरच रामटेकमध्ये एक पूर्ण वेळ काम करणारी एक विश्वस्त व्यवस्था ट्रस्ट या ठिकाणी व्हावी आणि यातून रामटेकच्या लोकांची स्वप्नपूर्ती व्हावी आणि रामटेकचा मंदिर आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावं, उलाढाल वाढावी. आज मंदिराच्या ट्रस्टच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहे, पण तो निधी देखील करोडोच्या स्वरूपात तो जमा झाला पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादामुळेच मला हे काम करता आलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने या मंदिराचा पूर्णपणे लवकरात लवकर याचा कायापालट करण्यासाठी माझा प्रयत्न आहे. रामटेक गड मंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय हा मंदिराच्या विकासाकरिता महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता या ट्रस्टच्या माध्यमातून विकास कामे किती वेगाने पूर्ण होतात आणि भाविकांना कोणत्या नव्या सुविधा मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकगड मंदिराच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला गेला आहे. श्रीराम देवस्थान ट्रस्ट विधेयकाला महाराष्ट्र विधानसभेसह विधान परिषदेतही मंजुरी मिळाल्यानंतर रामटेक परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराच्या विकासाकरिता हा ऐतिहासिक निर्णय असल्याचा दावा सत्ताधारी करत असताना विरोधकांनी मात्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नेमका काय आहे हा वाद आणि रामटेक गड मंदिराच्या विकासासाठी
हे विधेयक किती महत्वाचे ठरणार आहे पाहूया या विशेष रिपोर्टमधनं. रामटेक तालुक्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक भोसला देवस्थान अर्थात रामटेक गड मंदिरासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्ट विधेयकाला महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाली आहे. राज्याचे मंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी पुढाकार घेत हे विधेयक सभागृहात मांडले होते. या मंजुरीनंतर मंदिराचा विकास, संवर्धन, व्यवस्थापन आणि भाविकांसाठीच्या सुविधा अधिक सक्षम पद्धतीने उभारल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देखिए, विजय वडेट्टीवार ने नहीं कहा, लेकिन कुछ विधायकों ने इसका विरोध किया. तो जो लोगों ने राम को काल्पनिक कहा, प्रभु रामचंद्र के ऊपर जिनकी आस्था नहीं है, जिन्होंने प्रभु रामचंद्र के बारे में, जैसे जितेंद्र आव्हाड और कई ऐसे लोग हैं जिन्होंने भगवान राम के बारे में बहुत गलत वक्तव्य किए, तो मुझे ऐसा लगता है कि उनको इस तरह के कोई भी वक्तव्य करने का अधिकार नहीं है. पहले उन्होंने श्री राहुल गांधी को लेकर अयोध्या के मंदिर में जाके भगवान रामलला के दर्शन करना चाहिए. तब तक उनका राम के ऊपर कुछ भी बोलना शोभा नहीं देता और मुझे इसके ऊपर उत्तर देना मैं जरूरी नहीं समझता. विधेयक मंजूर झाल्याची बातमी समोर येताच रामटेक परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झालेत. अनेक भाविकांनी या निर्णयाचे स्वागत करत मंदिराच्या विकासासाठी हा महत्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. मात्र या निर्णयानंतर राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहेत. नहीं, देखिए, ये विधेयक जो लाया गया था इसके ऊपर काफी डिस्कशन विधिमंडल में हुआ था, विधानसभा में हुआ था. हमें थोड़ा इसकी पार्श्वभूमि पता होती तो ये विधेयक को हम फिर जोर से विरोध करते. ये गलत तरीके से विधेयक लाया गया, जबकि हाईकोर्ट ने डायरेक्टिव्स देने के बाद, मामला हाईकोर्ट में पेंडिंग होने के बाद, जो कि हाईकोर्ट की डायरेक्टिव्स है कि ये भोसला और जो विद्यमान ट्रस्ट है इन दोनों ने मिलकर भोसला को कंसीडर करके ये ट्रस्ट बनाना चाहिए, अगर ऐसा कहा गया है. और ये होने के बाद भी ये विधेयक लाकर वहां का स्थानिक आमदार और वहां का नगराध्यक्ष ये अपने फायदे के लिए, अपने स्वार्थ के लिए, जो अभी हमारे सामने हकीकत सामने आई है कि इन्होंने जो रोपवे सैंक्शन हुआ है वो गांव के अंदर से गडकरी साहब ने मंजूर किया था. अभी यही रोपवे वो जहां पे विद्यमान एमएलए साहब की जगह है वहां रिसोर्ट बना रहे, वहीं से रोपवे चालू करके उस मंदिर पर पूरा अपना ही कंट्रोल हो ट्रस्टी में, इस तरह का बनाव बनाकर उन्होंने ये विधेयक लाया था. सरकार को ये विधेयक लाते वक्त इसके पीछे की पार्श्वभूमि या इसके पीछे की हकीकत सामने रखने की आवश्यकता थी, वो रखा नहीं. हमें अंधेरे में रखा गया, सच्चाई छुपाई गई और ये विधेयक लाकर जल्दबाजी में विधानसभा का सत्र का आखिरी दिन था, आखिरी दिन में ये विधेयक लाकर हमने काफी कोशिश की, सच्चाई रखी. और सवाल यही आता है कि आमदार को वहां ट्रस्टी बनने की जरूरत क्या है, नगराध्यक्ष को ट्रस्टी बनने की जरूरत क्या है, जब ये धार्मिक स्थल पर राजनीति लोगों को जाने की आवश्यकता नहीं थी. और ये मूलतः राम मंदिर भोसले के अंदर में था, भोसले राजघराने ने इसका निर्माण किया था और कोर्ट भी मानती है और वहां के लोकल लोगों को लेकर ये ट्रस्ट बननी चाहिए. अभी चैरिटी ने तारीख रखी है, चैरिटी ने नया ट्रस्ट बनाने के लिए नोटिस निकाली है, फिर भी ये विधेयक लाकर गड़बड़ी में सैंक्शन करके वो मंदिर पर कब्जा करना अगर कोई चाहता है तो इसका हम निषेध करते हैं और इसका पुरजोर से विरोध भी करेंगे. अब बिल तो मंजूर हुआ है, बाकी लड़ाई जो लड़नी है उसके लिए हम लोग लड़ाई भी तैयार रहेंगे. कि राजकीय लोग इसमें सम्मिलित ना किया जाए, क्योंकि राजकीय लोगों का अपना अपना एक हित होता है और उस हित को साध्य करने के लिए इस मंदिर का उपयोग, यहाँ लोगों की श्रद्धा आस्था जुड़ी हुई है, वहाँ पे राजकीय लोग ना हो ताकि वो उसमें अपना हित ना जोड़ सके. उसके पीछे की मंशा वो बहुत अच्छी लगी, निश्चित ही ट्रस्ट बनाए, इसके लिए अभिनंदन. किंतु राजकीय लोगों का इन्वॉल्वमेंट उसमें ना हो, जो प्रभु रामचंद्र के लिए वहाँ पर आस्था रखता है ऐसे ही लोगों को उस ट्रस्ट में रखना चाहिए. यही मैं इस आपके माध्यम से सरकार को बताना चाहूँगा. बोला कि रामटेक के ही लोगों को उसमें ट्रस्ट में रखा जाए ताकि उस पर ज़्यादा नियंत्रण रह सके, लोगों का वहाँ पे ज़्यादा समय दे सके. तो भत्ता देने की ज़रूरत ही नहीं, क्योंकि राम मंदिर का विकास के लिए तो अपने को कहीं बाहर जाके चंदा जमा करने की ज़रूरत है ही नहीं. एक तो शासन करेगा या तो वहाँ की जनता करेगी, तो उसके लिए प्रवास भत्ते की कोई ज़रूरत नहीं है और ना किसी को भी मानधन देने की ज़रूरत है, क्योंकि आस्था के साथ जुड़े हुए लोगों को कोई मानधन की ज़रूरत पड़ती नहीं है. अगर उसकी ज़रूरत पड़ती है तो फिर वहाँ पे तो भ्रष्टाचार ही पनपेगा.
इसलिए वो जो शर्त है वो निकाली जाए और वो जो सुविधा है वो भी निकाली जाए और एक सभी पक्ष बोलो या सभी समाज के लोगों को मिलकर उसमें ट्रस्ट के जो काम करने वाले लोग हैं, प्रभु श्री रामचंद्र के लिए जिनके मन में आस्था है, ऐसे लोगों को चिन्हित करके उस ट्रस्ट में रखना चाहिए। और जिस तरीके से वहाँ पे नगराध्यक्ष और विधायक को वहाँ पर रखने का उन्होंने प्रावधान रखा है, तो ये भी गलत है। नगराध्यक्ष कल कोई विचारधारा का आ सकता है, कोई अलग धर्म से आ सकता है, विधायक भी कोई भी आ सकता है, और उसकी अगर विचारधारा नहीं रही, उसकी आस्था नहीं रही, तो फिर क्या करोगे आप? इसलिए राजकीय लोगों को रखने की ज़रूरत नहीं है। वहाँ पे जो मंदिर में सेवा भाव से, वहाँ पे समर्पित भाव से काम करते हैं, ऐसे लोगों को मिलाकर ट्रस्ट की जाए और उसमें उसके नियंत्रण के लिए शासकीय अधिकारी रखा जाए उसमें, ताकि वो अधिकारी अपना कर्तव्य अच्छे से निभा सके। इसी को ट्रस्ट बोली जाती है। रामटेकगड मंदिरासाठी स्वतंत्र ट्रस्टचा मार्ग मोकळा झाला असला तरी या निर्णयावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत। मात्र सर्वांच्या अपेक्षा आता एका गोष्टीवर केंद्रित करीत आहेत आणि ती म्हणजे रामटेकगड मंदिराचा सर्वांगीण विकास। भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। पीएम श्री शाळेची इमारत कोणतीही अधिकृत परवानगी किंवा शाळा प्रशासनाला सूचना न देता पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण बघूया। भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील सेंदूर वाफा परिसरातील जिल्हा परिषद पीएफ श्री क्रमांक 1 शाळेची इमारत क्रमांक 887 अचानक पाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। शाळा प्रशासनाच्या तक्रारीनुसार कोणतीही अधिकृत परवानगी किंवा पूर्वसूचना न देता बुलडोझरच्या सहाय्याने ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे। एवढेच नव्हे तर MH36 AA 1326 क्रमांकाच्या ट्रॅक्टरद्वारे इमारतीचे साहित्यही नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। सर, ती इमारत आमच्या जुनी ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतच्या मागच्या बाजूला होती, म्हणजे जीर्णवस्तू होती, छत नव्हता त्या इमारत, दरवाजे नव्हते। ती इमारत पाडल्याबद्दलचे आम्हाला समाज माध्यमावरून कळलं आणि समाज माध्यम कळल्यानंतर ते दिलं होतं की त्या ठिकाणी नगर परिषदेच्या ट्रॅक्टरवर दिसला आम्हाला। नगर परिषदेला विचारणा केली तर नगर परिषदेने म्हटलं की आम्ही हे काही पाडलेलं नाही आणि मग त्यानुसार आम्ही पंचायत समिती कार्यालयाला ही सदर दुर्घटनेची माहिती आम्ही त्यांना कळवलेली आहे। काय वाटते कोणी पाडली होती ती इमारत? त्या इमारत म्हणजे प्रत्यक्षदर्शी आम्ही तर पाहिलं नाही, परंतु समाज माध्यमावर श्री पंकजी मंगुलमारे नगराध्यक्षांच्या पुढाकाराने पाडलं असं लिहून आलेलं होतं आणि म्हणून आम्ही नगर परिषदेला त्याबद्दल विचारणा केली होती। त्या इमारतीबाबत आम्हाला व्हॉट्सअप मीडियाद्वारे माहिती झालं। जेव्हा खसवण्यात आली तेव्हा आम्हाला माहिती नाही झाली, पण प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्हाला माहिती झालं। मग त्याच्यानंतर ती आमची इमारत असल्यामुळे आम्ही प्रशासनाला याबाबत म्हणजे नगर परिषदेच्या यानं पाडलं असं त्या पेपर माध्यमात होता, त्याच्यामुळे आम्ही नगर परिषदेला माननीय मुख्याध्यापकांच्या हस्ते एक अर्ज लिहून विचारणा केली की ही इमारत तुम्ही कशी काय पाडली। तर मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की मी तसा पाडण्याचा आदेश दिलेला नाही किंवा कारण ती आमची इमारत नाही आणि तसा कुठलाही आदेश त्यांनी दिलेला नाही असं त्यांनी आम्हाला उत्तरात सांगितलं आहे। तुम्हाला कुठली कल्पना नाही? नाही, त्याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नव्हती की आमची इमारत पाडण्यात येत आहे किंवा पाडली असे किंवा पाडणार आहोत असं आम्हाला पूर्वकल्पना नव्हती। सुमारे 320 विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेच्या जीर्ण इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। मात्र त्यावर निर्णय होण्यापूर्वीच इमारत पाडण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। नगर परिषदेकडून हे बांधकाम करण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे बुलडोझर कोणाच्या आदेशाने चालला आणि शासकीय साहित्य कुठे गेलेत याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सेंदूर वाफा ही इमारत पाडल्यावर मुख्याध्यापक श्री विश्राम सर यांनी आमच्या कार्यालयाला कळवले होते आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना पत्र दिलेले आहे आमच्या कार्यालयाने की ही काही इमारती ऋतूतून पाडलेली आहे, या कार्यालयाची कुठलीही परवानगी आम्ही दिलेली नाही। आपण आपल्या सर्व शाळांच्या माध्यमातून योग्य ती कारवाई संबंधित व्यक्ती करावी असं आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही चौकशीसुद्धा त्या प्रकरणाची केलेली आहे आणि चौकशी अहवाल आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयास निष्ठाधिकारी प्राथमिकांना दिलेला आहे आणि त्यांना पुढील मागणीशी आम्ही विचारलेली आहे। साकोलीतील या प्रकरणात नेमके जबाबदार कोण, इमारत पाडण्याचा आदेश कोणी दिला आणि शासकीय साहित्य कुठे गेलेत याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।
मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवलं आहे. उशिरा झालेल्या पावसानंतर मोठ्या आशेने पेरणी करण्यात आली, मात्र अनेक ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. जिथे पीक उगवलं तिथे गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत. दुबार पेरणीचा खर्च आणि नुकसान भरपाईची मागणी आता जोर धरू लागली आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि आसपासच्या भागात अनेक शेतकऱ्यांनी पावसानंतर सोयाबीनची पेरणी केली. मात्र काही दिवस उलटूनही अनेक शेतांमध्ये बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की कर्ज काढून घेतलेले बियाणे पूर्णपणे वाया गेले असून आता पुन्हा खत, बियाणे आणि मशागतीचा खर्च करावा लागणार आहे. दुकानदारांच्या माहितीनुसार काही विशिष्ट लॉटमधील बियाणांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर आल्या असून संबंधित कंपनीने केवळ नवीन बियाण्यांच्या बॅगा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र शेतकरी नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत. दरम्यान धाराशिव जिल्ह्यात बियाणांबाबत एकूण 42 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 25 तक्रारी महाबीजच्या बियाण्यांशी संबंधित असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. कृषी विभागाने अनेक ठिकाणी पंचनामे सुरू केली असून शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह लेखी तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचवेळी लातूर, धाराशिव आणि इतर काही भागांमध्ये उगवलेल्या पिकांवर गोगलगायींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. गोगलगायी नव्याने उगवलेले पीक खात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिक वाढत आहे. या प्रकरणी तातडीने पंचनामे करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी केली आहे. या विषयांवर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांकरिता सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बियाणे उगवले नाहीत आणि उगवलेल्या पिकांवर गोगलगायींचा हल्ला, अशा दुहेरी संकटांमुळे मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे. नुकसान भरपाई आणि तातडीच्या मदतीबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पालघर जिल्ह्यातून सफाळा परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे घरात पुराचं पाणी शिरल्यानंतर एका महिलेचा मृतदेह तब्बल 2 तास घराच्या छतावर ठेवण्याची वेळ कुटुंबियांवर आली आहे. रस्ते पाण्याखाली, स्मशानभूमी जलमय आणि प्रशासनापुढेही अडचणी. मृत्यूनंतरही या कुटुंबियांची वेदना संपली नाही. नेमकं काय घडलं आहे बघूया. पालघर जिल्ह्यातील केडवे येथील देवी पाड्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. 55 वर्षीय अणसुया लिलकाया याची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दुसऱ्या दिवशी रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी आणताना मुसळधार पावसामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे नातेवाईकांना गुडघाभर पाण्यातून मृतदेह खांद्यावर घेऊन घरापर्यंत आणावं लागलं. मात्र खरी परीक्षा त्यानंतर सुरू झाली. गावातील स्मशानभूमीही पुराच्या पाण्याखाली गेल्याने अंत्यसंस्कार करणे अशक्य झालेत. घरातही पुराचं पाणी शिरू लागलं. पाण्याची पातळी वाढत असल्याने मृतदेह वाहून जाण्याची भीती निर्माण झाली. यामुळे कुटुंबियांनी घराच्या छतावरील सिमेंटची पत्रे काढून मृतदेह थेट छतावर ठेवला आणि पावसापासून संरक्षणासाठी प्लास्टिकने झाकलं. तब्बल 2 तास कुटुंबीय छतावरच मृतदेहाजवळ थांबून राहिलेत. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली आणण्यात आला आणि मोठ्या प्रयत्नानंतर अंत्यसंस्कार पार पडलेत. या घटनेने पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि आपत्कालीन व्यवस्थेतील मर्यादा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. या घटनेबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांकरिता सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पालघरमधील ही घटना प्रत्येकाला अस्वस्थ करणारी आहे. नैसर्गिक आपत्तीसोबत प्रशासन आणि व्यवस्था किती असह्य ठरू शकते याचं हे अत्यंत वेदनादायी उदाहरण मानलं जात आहे. एखाद्या ऍक्शन चित्रपटाला शोभेल असा थरार ओडिसातील बालसोर येथे घडला आहे. मध्यरात्री चोरट्यांनी महिंद्रा थार गाडीच्या मदतीने एटीएम मशीन दोरीने बांधून अक्षरशः उपडून दिलंय. त्यानंतर जंगलात नेऊन मशीन फोडत रोकड लंपास करण्यात आली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलंय पाहूया. ओडिसातील बालसोर जिल्ह्यातील तुदिगडिया मार्केट परिसरात शनिवारी मध्यरात्री ही धाडसी चोरी झाली आहे. दरोडेखोरांनी एटीएम मशीनला मजबूत दोरीने बांधलं आणि थारच्या मदतीने संपूर्ण एटीएम मशीन उखडून काढलंय.
त्यानंतर मशीन काही मीटर अंतरावरील जंगलात नेण्यात आलं, जिथे ते फोडून त्यातील रोकड घेऊन चोरटे पसार झालेत. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी खैरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एटीएम मध्ये नेमकी किती रोकड होती याचा तपास सध्या सुरू असून चोरी मागील टोळीचा शोध घेण्याकरिता विशेष पथके कामाला लागली आहेत. दरम्यान स्थानिक नागरिकांनी परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करत पोलिसांनी अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. या घटनेबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांकरिता सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थार गाडीच्या मदतीने एटीएम उखडूनच नेण्याची ही घटना सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करीत आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात पुढे काय उलगडा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिएतनाममधून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. फुकुओक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटल्याने किमान 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खराब हवामान आणि प्रचंड लाटांमुळे हा भीषण अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडले आहे बघूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. व्हिएतनाममधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ फुकुओक बेटाजवळ शनिवारी ही भीषण दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार बोटीमध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील भारतीय पर्यटकांसह क्रू सदस्य प्रवास करीत होते. पर्यटकांना घेऊन जाणारी बोट अँथॉई बंदराच्या दिशेने परतत असताना समुद्रात अचानक मोठ्या लाटा आणि वादळी वाऱ्यांचा तडाखा बसला. यामुळे बोट समुद्रात उलटली आणि अनेक पर्यटक पाण्यात फेकले गेले. या दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही स्थानिक माध्यमांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच व्हिएतनामचे तटरक्षक दल, नौदल आणि स्थानिक प्रशासनाने युद्ध पातळीवर शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. काही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय दूतावासाने या घटनेची दखल घेत हो ची मिन्ह आणि हनोई येथे आपत्कालीन मदत कक्ष सुरू केले आहेत. बाधित कुटुंबियांना आवश्यक मदत आणि माहिती देण्याचे काम सुरू असल्याचे दूतावासाने सांगितले आहे. सध्या अपघाताचे नेमके कारण, मृतांचा अंतिम आकडा आणि इतर पर्यटकांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेबद्दल तुमचं मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच ताज्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिएतनाममध्ये घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. बचाव कार्य अजूनही सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील पुढील प्रत्येक अपडेटवर आमचे लक्ष राहणार आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण स्वतःचे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.